तो आइए हम अपने विषय को लेकर आगे चलें, जो हम सीख रहे हैं कि विश्वास किस प्रकार जीवित रखना है। आणि जो विषय आपण शिकत आहोत त्या विषयाला घेऊन आपण पुढे जाऊया की विश्वास जो आहे कशा प्रकारे जिवंत राहू शकतो। विश्वास मर सकता है, विश्वास मरू शकतो, लेकिन विश्वास को जिंदा रखने के लिए जो हम कई दिनों से सीख रहे हैं, अगर उन बातों को अपनाए तो हमारा विश्वास जीवित रहेगा। आणि विश्वास जिवंत ठेवण्यासाठी ज्या गोष्टी आम्ही शिकत आहोत त्या जर करणार तर नक्कीच विश्वास जिवंत रहेल। आमीन आमीन। पड़ोसी को बोलना, विश्वास जीवित रखना है। विश्वास जीवित रखना है। जोर से कहिए, विश्वास जीवित रखना है। विश्वास जीवित रखना है। विश्वास को मरने नहीं देना है। विश्वास को मरने नहीं देना। अब विश्वास जो है देखता है, विश्वास चलता है, विश्वास सुनता है। आज हम देखेंगे कि विश्वास महसूस करता है। आणि विश्वास चालतो, विश्वास पाहतो, विश्वास बोलतो। आज आपण पाहणार आहे की विश्वास आपण त्याची जाणीव करू शकतो। विश्वास महसूस करवाता है। विश्वास महसूस म्हणजे त्याची जाणीव आम्हाला होते। सुनिए, ऐका, विश्वास को अगर जीवित रखना है, विश्वासाला जर जिवंत ठेवायचा आहे तो सिर्फ बोलना ही काफी नहीं है, सिर्फ देखना ही काफी नहीं है, सिर्फ सुनना ही काफी नहीं है, सिर्फ चलना ही काफी नहीं है। तो विश्वास को हमें महसूस भी करना है कि जिस बात में विश्वास कर रहा हूं वो विश्वास मेरे जीवन में कार्य कर रहा है। आणि जो विश्वास आहे, जो नुसतं चालणं पुरेसं नाही, पाहणं पुरेसं नाही विश्वासाने, तर नुसतं बोलणं पुरेसं नाही, तर ज्याच्यावर मी विश्वास ठेवत आहे, जे मी अनुभवत आहे त्याची जाणीव, विश्वासाची जाणीव, ज्या गोष्टीसाठी मी विश्वास करत आहे ना त्याची जाणीव होणं गरजेचं आहे। हमें महसूस होना चाहिए कि जो विश्वास मैं कर रहा हूं मेरा विश्वास जीवित है। आणि मी ज्या गोष्टीवर विश्वास ठेवलाय ना त्याची मला जाणीव असायला हवी की माझा विश्वास जिवंत आहे। और विश्वास को महसूस करना बहुत जरूरी है। विश्वास त्याला अनुभव घेणं फार गरजेचं आहे। अगर विश्वास को महसूस नहीं करेंगे, जर तुम्ही विश्वासाची जाणीव करून तो घेतली ये नाही, कैसे आप जान पाएंगे कि जिस बात में विश्वास कर रहा हूं वो उसका उत्तर मुझे मिला है। तुम्हाला कसं कळेल की मग ज्या गोष्टीविषयी तुम्ही विश्वास ठेवत आहात त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे। हम जानते कि वो 12 साल जो लहू बहाने वाली स्त्री थी, आणि आम्हाला ठाऊक आहे की 12 वर्ष रक्तस्राव जिचा होत होता ती स्त्री आहे। उसने महसूस किया, तिने अनुभव घेतला। उसने सिर्फ सुना नहीं है, तिने फक्त ऐकलं नाही, उसने सिर्फ देखा नहीं है, तिने फक्त पाहिलं नाही, उसने सिर्फ चला नहीं है, ती फक्त त्याच्यात चालली नाही। तो बाइबल कहती है, बाइबल सांगतं, मार्क इसका 5:29 वचन में, मार्क 5:29 मध्ये बाइबल ऐसा कहती है, बाइबल असं सांगतं, उसकी तह में, उसके शरीर में उसने महसूस किया कि उसकी बीमारी ठीक हो गई। तिच्या शरीरामध्ये तिला जाणवलं, तिने अनुभव घेतला की तिचा रोग बरा झाला। आप जो विश्वास करते हैं, जे तुम्ही विश्वास, जो मैं विश्वास करता हूं, जो मी विश्वास करतो, ये जानना जरूरी है। हे जाणणं गरजेचं जो आहे। मैं विश्वास कर रहा हूं, जो विश्वास मी जिस करत तरह आहे, मैंने विश्वास रखा है, ज्याच्यावर मी विश्वास वो ठेवला मेरे जीवन में पूरा हो रहा है। ते माझ्या जीवनात पूर्ण होत आहे। मुझे महसूस करना मला है। त्याचा अनुभव घ्यायचा आहे। 12 साल ये औरत बहुत सारे डॉक्टर के पास में जाकर भी ठीक नहीं हो पाए। आणि ही 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री 12 वर्ष डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा ती बरी झाली नाही। उसने देखा है, तिने पाहिलं, उसने सुना है, ऐकलं, उसने चला है, त्याच्यामध्ये चालली, विश्वास में ये चली है, विश्वासात ती चालली, विश्वास से देखा है, विश्वासाने पाहिलं, विश्वास से बोला है, विश्वासाने बोलली, विश्वास से चलती है। विश्वासाने चालली। इतना ही नहीं, एवढंच नाही, उसने महसूस किया कि जो मैंने कहा, जो मैंने देखा, जो मैंने सुना, मेरे शरीर में मैं महसूस कर रही हूं। आणि तिने पाहिलं, जे बोललं, तिने अनुभव घेतला, जे मी केलं ते मला मिळालं आहे, तिने अनुभव घेतला। आप प्रभु के वचन में विश्वास करते हैं, तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ये ठेवता, मेरे जीवन में पूरा होगा, हे माझ्या जीवनात पूर्ण कि होईल। तो आपने आपके शरीर के अंदर, आपके घर के अंदर महसूस किया है कि वो वचन मेरे जीवन में पूरा हो रहा है। आणि मग तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्ही त्याचा अनुभव घेतला आहे, तुम्हाला त्याची जाणीव झालेली आहे की ते माझ्या जीवनात पूर्ण होत। 10 कोढ़ी यीशु मसीह के पास में आते आणि हैं, 10 कोढ़ी येशू ख्रिस्ताकडे आले। 10 कोढ़ी ने कहा कि यीशु मुझे ठीक
करिए। 10 कुष्ठरोगी म्हणाले की येशू मला बरं करा, हम पे दया कीजिए। आमच्यावर दया करा। यीशु ने कहा जाइए अपने आप को याजक को दिखाएं। आणि जा तुम्ही याजकाला दाखवा। बाइबल कह रही है बाइबल सांगतं, जब उसने यीशु के वचनों पर विश्वास किया, ज्यावेळेस त्यांनी येशूच्या वचनावर विश्वास जब केला, उसने यीशु की आज्ञा को उसने माना, येशूची आज्ञा ज्यावेळेस त्यांनी मानली, यीशु की आज्ञा के अनुसार जब वो चले, येशूच्या आज्ञेनुसार चालू लागले, 10 के 10 चल रहे हैं, 10 चे 10 चालत आहे। लेकिन एक व्यक्ति, पण एक व्यक्ती उसने देखा, त्यांनी पाहिलं, अपने शरीर में देखा, त्यांनी पाहिलं शरीरामध्ये उसका शरीर में कुछ परिवर्तन हो रहा है। त्याच्या शरीरामध्ये काहीतरी परिवर्तन होत इतने आहे। साल से परिवर्तन नहीं हो रहा है, एवढ्या वर्षापासून परिवर्तन घडलं इतने नाही, साल से कुछ नहीं हो रहा है, एवढ्या वर्षापासून काही झालं लेकिन नाही। जब उन्होंने सुना, ज्यावेळेस त्यांनी ऐकलं, यीशु के शब्द सुने, येशूचे शब्द ऐकले, यीशु के शब्द के अनुसार जब चले, येशूच्या शब्दानुसार ज्यावेळेस तो चालला, जब वो चल रहे ज्यावेळेस ते हैं, चालत आहे, बाइबल कहती है बाइबल सांगतं, 10 में से एक व्यक्ति ने महसूस किया उसके शरीर के अंदर कि उसका कोढ़ ठीक हो गया है। 10 पैकी एकाने त्याचा अनुभव घेतला, त्याने जाणलं की देवाने मला बरं केलेलं आहे। लूक इसका 17 अध्याय 15 वचन में लिखा है, लूकाचा 17वा अध्याय आणि 15 वचनामध्ये वो लिहिलंय, चलते चलते उसने महसूस किया शरीर के आणि अंदर, चालता चालता त्याने त्याच्या शरीरामध्ये त्यांनी जाणीव घेतली, करून घेतली, आणि त्याला अनुभव आला, वो ठीक हो गया है, तो बरा झाला, वो ठीक हो गया तो है। बरा झाला। क्या आज आपके शरीर के अंदर जो विश्वास आपने रखा महसूस कर रहे हैं कि यीशु का वचन मेरे जीवन में पूरा हो रहा है? काय तुमच्या शरीरामध्ये तुम्ही त्याचा अनुभव घेत आहात? तुम्हाला त्याची जाणीव झालेली आहे का? जो तुम्ही विश्वास ठेवलाय ते झालेला आहे, वो आपके जीवन में वो पूरा हो रहा है। तुमच्या जीवनामध्ये ते पूर्ण होत आहे। शद्रक मेशक अबेदनगो ने महसूस किया, शद्रक मेशक अबेदनगो यांना सुद्धा जाणीव झाली, इन्होंने महसूस किया, त्यांना सुद्धा जाणीव जो हमने झाली, विश्वास किया है ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला मेरे जीवन में पूरा हो रहा है। आणि त्या गोष्टी माझ्या जीवनात पूर्ण वो होत आहेत। आग में चले गए, ते आगीत चालले, लेकिन आग में भी महसूस किया कि परमेश्वर उनके साथ आणि है। अग्नीमध्ये सुद्धा त्यांना अनुभव आला की देव माझ्या सोबत आहे। बाइबल कहती है बायबल सांगतं, अग्नि भी उनको जला नहीं सकी, अग्नी सुद्धा त्यांना जाळू शकली नाही, अग्नि भी उनको भस्म ना कर सकी, अग्नी सुद्धा त्यांना भस्म करू शकली उन्होंने नाही। महसूस किया त्यांना त्याचा अनुभव आला, परमेश्वर उनके साथ है। देव त्यांच्या सोबत आहे। क्या आज हमारे जीवन में चलते हुए जब विश्वास करते हैं, देखते हुए जब विश्वास करते हैं, महसूस करते हैं कि परमेश्वर मेरे साथ है? काय आज आमच्या जीवनामध्ये आम्ही विश्वासामध्ये चालत असताना आमच्या सोबत देव असल्याची जाणीव होते का? हमें महसूस हो रहा है क्या आम्हाला त्याची जाणीव होते का? कि परमेश्वर मेरे साथ रहकर, मेरे साथ बनकर वो मेरे कार्य को पूरा कर रहा आणि है? परमेश्वर माझ्या सोबत राहून, माझ्या सोबत चालून माझे कार्य पूर्ण करत आहे। अब्राहम ने महसूस किया, अब्रामाने सुद्धा त्याचा अनुभव घेतला, 100 साल का हो गया, 100 वर्षाचा झाला, शरीर निर्जीव हो गया, शरीर निर्जीव झालं, लेकिन उस निर्जीव शरीर में भी अब्राहम महसूस करता है कि परमेश्वर ने उसके निर्जीव अवस्था को संजीवित कर दिया। आणि त्या निर्जीव शरीरामध्ये सुद्धा अब्राहमाने देवाच्या उपस्थितीची जाणीव घेतली की त्याचं शरीर सजीव झालं, उसने महसूस किया त्याला अनुभव आला, निर्जीव अवस्था में, निर्जीव मरी हुई अवस्थेमध्ये, अवस्था में, मेलेली अवस्थेमध्ये, जो अवस्था पूरी तरह से मर चुकी है, जी अवस्था पूर्णपणे मेलेली होती, लेकिन उस समय भी त्या वेळेला सुद्धा अब्राहम ने महसूस किया, अब्रामाला त्याचा अनुभव आला, अपने शरीर में महसूस किया त्यांनी शरीरामध्ये त्याची जाणीव झाली कि निर्जीव शरीर उसका संजीवित हो रहा आणि है। निर्जीव शरीर संजीवित होत आहे। क्या हम महसूस कर रहे हैं? काय आम्हाला जाणीव होत आहे हमारे का? निर्जीव अवस्थाओं में महसूस कर रहे हैं? आमच्या मेलेल्या अवस्थेमध्ये जाणीव होत आहे का? हम हमारी बीमारियों में महसूस कर रहे हैं? आणि त्या आजारामध्ये जाणीव करत आहे, हम उस आग में महसूस कर रहे हैं? आम्ही त्या आगीमध्ये त्याची जाणीव आम्हाला होत हमारी आहे, परिस्थिति महसूस कर रहे आमच्या हैं परिस्थितीमध्ये त्याचा अनुभव होत आहे कि परमेश्वर मेरे साथ है? परमेश्वर माझ्या सोबत आहे। महसूस करना है, आम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याची जाणीव झाली पाहिजे। पड़ोसी को बोलना है विश्वास को महसूस करना है, विश्वास को महसूस करना है, महसूस करना है। महसूस करना है। आमेन। आमेन। विश्वास सिर्फ चलने से नहीं आता, देखने से नहीं आता, सुनने से नहीं आता, उसको महसूस करने से आता है। आणि विश्वास फक्त चालण्याने बोलण्याने नाही तर त्याचा अनुभव घेण्याने पण येतो। हम महसूस करना चाहिए। आम्ही त्याचा अनुभव घ्यावा, त्याची जाणीव आम्हाला व्हावी। विश्वास 2 प्रकार के हैं। 2 प्रकारचा विश्वास आहे। पहली चीज पहिली गोष्ट शारीरिक विश्वास, शारीरिक विश्वास,
दुसरा आत्मिक विश्वास। आत्मिक विश्वास। दो प्रकार के विश्वास से चलते हैं। दोन प्रकारच्या विश्वासाने आम्ही चालतो। शारीरिक विश्वास जो है, शारीरिक विश्वास जो आहे, इस विश्वास को परमेश्वर कभी स्वीकार नहीं करेगा। आणि हा शारीरिक विश्वासाचा परमेश्वर कधीही स्वीकार करत नाही। शारीरिक विश्वास से जो चलता है, आणि शारीरिक विश्वासाने जो चालतो उससे परमेश्वर खुश नहीं होता। त्याच्यामुळे देव आनंदित होत नाही। उस विश्वास को प्रभु स्वीकार नहीं करता। त्या विश्वासाचा स्वीकार देव करत तो नाही। शारीरिक विश्वास क्या है? शारीरिक विश्वास काय आहे? ये विश्वास वो विश्वास है हा विश्वास तो आहे जो हमने अपने ज्ञान से ठहराया है, जो आपल्या ज्ञानावर अवलंबून असतो। जो मेरे ज्ञान से सहमत है, वो शारीरिक विश्वास के अनुसार मैं चलता हूं। आणि आपल्या ज्ञानावर अवलंबून आहे, त्याला सहमत आहे, तो शारीरिक विश्वासावर अवलंबून आहे। ये शारीरिक विश्वास ये मानता है, आणि शारीरिक विश्वासाचं असं मानणं आहे, जो अपनी आंखों से वो देख रहा है, डोळ्यांनी जो पाहत आहे, जो उसने विचार किया है, त्याने जो विचार केलेला वो आहे, अपने ज्ञान से सहमत है कि ऐसा ही होगा। आणि त्याच्या ज्ञानामुळे तो सहमत आहे, पाहण्याच्या द्वारे जे दिसत आहे असंच होईल। और इससे कोई उद्धार से कोई संबंध नहीं है। तारणाविषयी याचा काही संबंध नाही। सुनिए, ऐका, इनका शर्ट व्हाइट सफेद है, आणि शर्ट जे आहे ते पांढरा आहे। कितने लोग विश्वास करते हैं सफेद शर्ट है? आपके आंखें ठीक है आप लोगों का? जोर से ताली बजाएं, जोर से ताली बजाएं। यस, वेरी गुड, वेरी गुड। आपकी सबकी आंखें ठीक है? पड़ोसी को देखना, आप उनकी आंखें ठीक है क्या? पड़ोसी को पूछना, आप देख सकते हैं? देख सकते हैं? अब मुझे बताइए, अगर नहीं देख सकते आइए मैं प्रार्थना करूंगा। आमेन, आमेन। आज ही आप देखने शुरू कर देंगे। आजच तुम्ही पाहायला सुरुवात कराल। इनका शर्ट कौन सा है? आपने क्यों बोला सफेद है? क्या दिख रहा है? सफेद दिख रहा है। आमेन, आमेन। तो आपका ज्ञान क्या बोल रहा है? आपकी बुद्धि क्या बोल रही है? आणि तुमचं ज्ञान, तुमची बुद्धी काय सांगत आहे? ये शर्ट का रंग सफेद है, ह्या शर्टाचा रंग जो आहे तो पांढरा आहे। आप सहमत है सब लोग? आणि तुम्ही सर्वजण सहमत आहात, क्योंकि आपने वो सीखा है उस चीज को। कारण का तर त्या गोष्टी तुम्ही शिकला आहात, आपने उसको जाना है, वो ज्ञान है आपका कि ये सफेद शर्ट पहने हुए हैं। तुम्ही त्याला जाणलेला आहात, तुम्हाला त्याचं ज्ञान आहे की हे पांढरं शर्ट घातलेलं आहे। किसके द्वारा जाना आपने? कशाच्या द्वारे तुम्हाला जाणीव झाली? आपको जो शरीर में ज्ञान मिला है उसके द्वारा। तुमच्या शरीरामध्ये जे ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्या द्वारे। अब मैं कहता हूं, आता मी म्हणतो, लकड़ी के द्वारा हम टेबल तैयार कर सकते हैं। आणि लाकडाच्या द्वारे आम्ही टेबल तयार करू शकतो। कितने लोग सहमत हैं? सभी लोग सहमत हैं, वेरी गुड। क्यों सहमत है? का सहमत आहात? क्योंकि मैंने वो सीखा है, कारण का तर त्या गोष्टी मी शिकलो आहे, मैंने ज्ञान प्राप्त किया है मला त्याचं ज्ञान मिळालंय कि मैं लकड़ी के द्वारा फर्नीचर बना सकते हैं, उसकी एक मेज तैयार कर सकते हैं, आणि त्या लाकडाच्या द्वारे मी फर्निचर किंवा बाकीच्या वस्तू घडवू शकतो। क्योंकि मैं उस ज्ञान के अनुसार सहमत हूं। कारण का तर त्या ज्ञानानुसार माझं मन सहमत आहे। लेकिन ऐसी कई बातें हैं पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत जो सच नहीं है, त्या खऱ्या नाहीत, जो सच नहीं है। खऱ्या नाहीत। सच क्या है? खरं काय? परमेश्वर का वचन। परमेश्वराचं वचन आहे। सच क्या है? खरं काय आहे? सच क्या है? सत्य काय आहे? आकाश में स्थिर क्या है? आकाशामध्ये स्थिर काय आहे? परमेश्वर का वचन। देवाचं वचन। मैं इस दुनिया में जो सीखा हूं, मी ह्या जगामध्ये जे शिकलो आहे, जो ज्ञान मुझे प्राप्त हुआ जे है, ज्ञान मला मिळालंय, जो ज्ञान मेरी बुद्धि में मैंने रखा है, जे ज्ञान माझ्या बुद्धिमत्तेमध्ये ठेवलंय, वो उसके द्वारा मैं कहता हूं कि ये ऐसा ही है, आणि त्याच्याद्वारे मी म्हणतो की हे असंच आहे। क्योंकि मैंने उसको सच मान लिया है। कारण का तर मी ते सत्य स्वीकारलंय। डार्विन का एक सिद्धांत था, डार्विन एक वैज्ञानिक था बहुत बड़ा। वो कहता है कि मनुष्य बंदर से निर्माण हुआ। आणि एका शास्त्रज्ञाचं असं मत आहे की मानवाची निर्मिती माकडापासून झाली। सीखा है? सीखा है कि नहीं? शिकले की नाही सर्वजण? वो नीचे वाले बोले थे हमने नहीं सीखा। हमने सीखा है, आम्ही हे शिकलो आहोत। ये सिद्धांत उसने बनाया आणि हा सिद्धांत त्या शास्त्रज्ञाने बनवला। हमने उसको सीखा, आम्ही ते शिकलो, अपने ज्ञान में रखा, आमच्या ज्ञानात ठेवलं, अपने बुद्धि में रखा, आपल्या बुद्धीमध्ये और ठेवलं, उसी बात को हमने सच मान लिया। आणि त्याच गोष्टीला आम्ही सत्य मानलं। आज प्रश्न ऐसा है, आज असा प्रश्न आहे, एक भी बंदर ऐसा बताइए जो मनुष्य बना है। आणि
एक तरी माकड असं दाखवा की ते मनुष्य बनला आहे, या एक भी मनुष्य ऐसे दिखाइए जो बंदर बन गया है। आणि एक तरी मनुष्य असा दाखवा की जो माकड बनला आहे. ये किसके सिद्धांत है? आणि हे कुणाचे सिद्धांत आहेत? एक मनुष्य के सिद्धांत। एका मनुष्याचे. और इस सिद्धांत को हमने सच मान लिया है, पण त्या सिद्धांताला आम्ही खरं मानलं और उस सिद्धांत को मानकर हम चल रहे हैं। आणि तोच सिद्धांत मानून आम्ही चालत आहोत. लेकिन बाइबल कहती है पण बायबल सांगतं जब कुछ नहीं था, ज्या वेळेस काहीच नव्हतं, कुछ नहीं था, काहीच नव्हतं, तब परमेश्वर ने आकाश और पृथ्वी को अपने शब्दों के द्वारा बना आणि दिया। परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी आपल्या शब्दाच्या द्वारे बनवली. ये सच है, हे खरं आहे, ये सच है। हे खरं आहे. लेकिन शारीरिक विश्वास जो है, जो दिखता है, जो उसने जाना है, जो ज्ञान प्राप्त किया है, उसके ऊपर खड़ा है। आणि जे शारीरिक विश्वास आहे, जे पाहत आहे, जे त्यांनी जाणला आहे, ज्याला जे ज्ञान प्राप्त झाला आहे, शारीरिक विश्वास त्याच्यावर उभारलेला आहे, उसके ज्ञान पर आधारित है, त्याच्या ज्ञानावर तो आधारित जो आहे, उसने सीखा है। ज्याने ते शिकलेलं आहे. लेकिन जो आत्मिक विश्वास पण है आत्मिक विश्वास जो आहे वो इससे भी कहीं ज्यादा बड़ा है। आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. शारीरिक विश्वास अलग है, शारीरिक विश्वास वेगळा आहे, आत्मिक विश्वास अलग है। आत्मिक विश्वास वेगळा शारीरिक आहे. विश्वास से आप कुछ प्राप्त नहीं कर पाओगे, शारीरिक विश्वासाने तुम्ही काहीही प्राप्त करू शकत नाही. लेकिन आत्मिक विश्वास के द्वारा बड़े बड़े चमत्कारों को होता हुआ आपके जीवन में आप देख पण पाएंगे। आत्मिक विश्वासाच्या द्वारे मोठे मोठे चमत्कार होताना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पाहाल. मेरा शरीर जो बोल रहा है, माझं शरीर जे बोलत आहे, जो मेरी आंखें देख रही है, जे माझे डोळे पाहत और आहे, मैंने मान लिया ते मानलं ऐसा ही होगा, असंच होईल, तो ये शारीरिक विश्वास में आ जाएंगे। तर आम्ही शारीरिक विश्वासामध्ये जाणार. आत्मिक विश्वास, आत्मिक विश्वास. हम देखते कि जब एलिया को सारफत नगर में भेजा गया, आणि ज्यावेळेस एलियाला सारफत नगरामध्ये पाठवण्यात आलं, परमेश्वर की आज्ञा के द्वारा, देवाच्या आज्ञेच्या द्वारे, उस एलिया ने कहा, उस औरत को, विधवा को कहा कि मेरे लिए खाना लेकर आए। आणि त्या एलियाने त्या महिलेला सांगितलं की माझ्यासाठी जेवण घेऊन ये. वो विधवा कहती है ती विधवा म्हणते कि मेरे पास में आज की रोटी है, माझ्याकडे फक्त आजची भाकर आहे, मैं और मेरा बेटा खा जाएंगे, माझा मुलगा आणि मी ती भाकर खाईन, उसके बाद में खत्म हो जाएंगे, त्यानंतर आम्ही मरणार आहे, खत्म हो जाएंगे। संपणार आहे. लेकिन एलिया कहता है पण एलिया म्हणतो मैं तुझसे कहता हूँ, मी तुला सांगतो. वो विधवा जब देख रही है, आणि ती विधवा जी पाहत आहे, जब उसने देखा ज्यावेळेस तिने पाहिलं, तो उसने ये महसूस किया तिला त्याची जाणीव झाली कि अब ये डब्बा खत्म होने वाला है, आता माझ्या पिठाचा डबा संपणार मैं आहे, खत्म होने वाली हूँ। मी संपणार आहे. उसने जो देखा है, जो शरीर में महसूस किया है, जो उसको ज्ञान प्राप्त हुआ है, उसके अनुसार उसने मान लिया कि ऐसा ही होगा। आणि तिने जे पाहिलं आहे, तिला त्याबद्दलचं जे ज्ञान मिळालं आहे, त्याबद्दलची जी तिला जाणीव झालेली आहे, त्याच्याबद्दल तिने ठरवलं आहे की आता मी संपणार आहे. ऐसा ही होगा, असंच होईल, ऐसा ही होगा, असंच होईल. क्योंकि उसने जो देखा है, कारण का तर त्यांनी डोळ्याने ते पाहिलं उसको अपना लिया है। आणि त्यांनी त्या गोष्टी स्वीकारल्या. एलिया कहता है एलिया म्हणतो तू मरने वाली नहीं है, तू मरणार नाही, तू चिंता मत कर, चिंता करू नको. जितने साल इस पृथ्वी पर अकाल होगा, जेवढे वर्ष ह्या पृथ्वीवर दुष्काळ असेल, मैं तुझसे कहता हूँ, मी तुला सांगतो, मैं तुझसे कहता मी हूँ, तुला सांगतो, इस डब्बे का आटा तब तक खत्म नहीं होगा, कुप्पी का तेल नहीं खत्म होगा। आणि जोपर्यंत दुष्काळ संपत नाही तोपर्यंत तुझ्या डब्यातलं पीठ आणि तेलाची कुपी संपणार नाही. और बाइबल कहती है बायबल सांगतं, जब एलिया के शब्दों से सहमत हुई, आणि ज्या वेळेस ती एलियाच्या शब्दाला सहमत झाली, अपने ज्ञान को उसने साइड में रख दिया, आणि तिची बुद्धी तिचं ज्ञान बाजूला ठेवलं, अपने शरीर की बातों को साइड में रख दिया, आणि शरीराच्या गोष्टी बाजूला और ठेवल्या, अनदेखी बातों पर विश्वास किया, आणि ज्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर विश्वास ठेवला. और उसने जब विश्वास किया आणि ज्या वेळेस विश्वास केला, और महसूस किया त्याची जाणीव केली, और क्रिया किया, क्रिया केली, बाइबल कहती है बाइबल सांगतं, 3.5 साल उस डब्बा का आटा खत्म नहीं हुआ। 3.5 वर्ष तिच्या डब्यातलं पीठ संपलं नाही. आमेन, 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 आमेन. जो मुझे मालूम है जे मला ठाऊक आहे उसको साइड में रखना है आज। त्याला बाजूला ठेवायचंय. हम जो आंखों से दिखती नहीं है, ज्या गोष्टी आम्हाला दिसत नाही, जो जिससे मेरा ज्ञान सहमत नहीं है, आणि ज्या दिसण्याबद्दल माझं ज्ञान त्याला सहमत नाही, उस पे विश्वास नहीं करना, त्याच्यावर विश्वास करायचा. हमें प्रभु पे विश्वास करना। आम्हाला देवावर विश्वास करायचा आहे.
खुदा पे विश्वास करना है। देवावर विश्वास करायचा आहे. जब ऐसा विश्वास होगा ज्यावेळेस असा विश्वास असेल आप चमत्कार को देखेंगे, तुम्ही चमत्कार पाहाल. आपका डब्बा भी महसूस करेगा। तुमच्या डब्याला सुद्धा जाणीव होईल. मुझे भरना है, मला भरायचंय, मुझे भरना है। मला भरायचंय. यह आज्ञा परमेश्वर की है, ही आज्ञा देवाची और जब आहे. परमेश्वर आज्ञा करता है ज्यावेळेस देव आज्ञा करतो डब्बा भी कहना मानता है। डब्याला सुद्धा मानावं लागतं. तो मानतो. मैं सोच रहा था मी विचार करत होतो, आपके घर में डब्बे होंगे आटे रखने के? पिठाचे डबे आहेत का? नहीं है? नहीं है तो कॉलविन दादा से ले लेना। कॉलविन दादा आप इंतजाम करना। अच्छा, वो डब्बे में आटा रखते हैं आप तो? आणि डब्यामध्ये पीठ ठेवता. आप तेल कहाँ पे रखते हैं? तेल कुठे ठेवता? सीसी के अंदर, बॉटल के अंदर। आपको मालूम है? तुम्हाला ठाऊक आहे? गैस सिलेंडर है आपके घर पे? तुमच्याकडे गॅस सिलेंडर आहे? जोर से बोलना रे भाई, थोड़ा जब बोलेंगे तो मुझे भी लगेगा अच्छा रिस्पांस मिल रहा है मेरे को। आणि तुम्ही बोललात तर जरा प्रतिसाद दिला तर बरं वाटेल. आहे, अच्छा, इसका मतलब आहे मतलब खत्म होने जा रहा है आपका। आपको चिंता है सिलेंडर की, अभी साढ़े घर पे जाएंगे सिलेंडर पकाना भी है ना आज, काड़ी पिसवी। हा. अच्छा ठीक है। आप टेंशन नहीं है ना? टेन्शन नाही ना तुम्हाला? बड़े को बोला टेंशन में नहीं है ना? नहीं है टेंशन में? अगर है भी ना तो आज मेरा परमेश्वर तेरे टेंशन को निकालेगा। असाल तरी परमेश्वर आज ते टेन्शन काढून टाकेल. आमेन। आमेन. भले ही टेंशन से आज आपके बाल निकल गए हैं, आणि तुमचे केस जरी टेन्शन मुळे गेले असतील, आप चिंता ना करें, चिंता करू नका. बाल नहीं आएंगे। वो आपका विश्वास है, जैसा विश्वास करेंगे वैसा। आप अगर चाहते हैं तो आप प्रार्थना करके केस ले लीजिए, लेकिन मैं इतना कहना चाहता हूं जिस खुदा पे मैं विश्वास करता हूं उसका कहना सिलेंडर भी मानता है, डब्बे भी मानते हैं। आणि ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवतो त्याचं म्हणणं डब्बे असो किंवा सिलेंडर असो ते ऐकतात. मैं सोच रहा था कैसा डब्बे ने कहना माना होगा। आणि मी विचार करतो की त्यावेळेस त्या डब्याने कसं ऐकलं असेल देवाचं. एलिया कह रहा है, एलिया म्हणतो जा जा, तेरा डब्बा तुझा डब्बा जब तक अकाल है जोपर्यंत दुष्काळ आहे नहीं खत्म होगा। संपणार नाही. डब्बे ने सुना, डब्याने ऐकलं. किसकी आज्ञा है? कुणाची आज्ञा आहे? एक निर्जीव डब्बा, एक निर्जीव डब्बा जिसको जान नहीं है, ज्याच्यामध्ये जीव नाही, वो भी सुन रहा है एलिया के शब्द। आणि तो सुद्धा एलियाचे शब्द ऐकत आहे. एक तेल की कुपी आणि एक तेलाची कुपी वो भी सुन रही है, ती पण ऐकत आहे. एलिया के शब्द हैं जो परमेश्वर ने भेजे हैं। आणि एलियाचे शब्द आहेत जे देवाने पाठवलेले आहेत. जब ये रोज सारफत की स्त्री उस डब्बे के पास जाती आणि होगी, ज्या वेळेस रोज ती महिला त्या डब्याकडे जात असेल, डब्बा बोलता होगा, डबा म्हणत असेल, काढ ग बाई जेवढा काढायचं तुला। ऊपर से ऑर्डर है, आणि वरून आज्ञा आहे, मैं खाली नहीं होने दूंगा, मी संपू देणार नाही. काढ। बाइबल कहती है बायबल सांगतं सिर्फ 2 लोग नहीं थे, फक्त 2 लोक नव्हती, 3 लोग नहीं थे। 3 नव्हते. बाइबल कहती है बायबल सांगतं उसके पूरे खानदान ने जब तक अकाल था तब तक उस डब्बे में से खाया। आणि जोपर्यंत दुष्काळ होता तोपर्यंत संपूर्ण तिच्या खानदानाने जेवण केलं. सुबह सुबह ये औरत कुपी के पास जाती होगी, आणि सकाळी सकाळी त्या तेलाच्या कुपीकडे ती जात असेल. आज मटणाची भाजी काळा रस्सा करायचा है, आज मटणाची भाजी करायची, काळा रस्सा। काळा रस्सा टाकून. 15 आदमी होंगे, 20 आदमी होंगे, मेरे को मालूम नहीं। आणि 15 असतील, 20 असतील, मला ठाऊक नाही. जब वो देख रही थी ज्यावेळेस ती पाहत होती, तो उसने बोला आज मरने वाले हैं, आज मरणार, त्यावेळेस ती पाहत होती. क्योंकि उसके सहमत हो गई थी वो देखने के कारण बाद। का त्या पाहण्याच्या द्वारे ती सहमत झाली होती. हम लोग भी सहमत हो जाते हैं ना देखने के बाद, आणि पण आम्ही पण पाहून सहमत होतो. ये ऐसा ही होगा, असंच होईल. क्योंकि बचपन से वही सीखा है हमने। कारण का तर लहानपणापासून तेच शिकलोय. वो यहाँ फिट बैठ गया है, तेच बसले डोक्यामध्ये. जो दिख रहा है जे दिसतं वो मान लेते हैं, जे आम्ही मान्य करतो, ऐसा ही होगा। असंच होईल. तो वो कुपी के पास जाती होगी आणि ती त्या तेलाच्या कुपीकडे जात और असेल, कुपी मन में बोलती होगी, आणि कुपी मनात म्हणत असेल, आली आली आली, आली ग बाई आली, आज किती काढती माहिती नाही।
आज किती काढती माहिती नाही. चपाती मेरे को मलने के लिए तेल नहीं था, आणि चपाती मळण्यासाठी तेल नव्हतं, अब रोज अंडा करी खा रही है, आणि आता रोज अंडा करी आहे, आज मटन करी खा रही है. मटन करी आहे. मुझे तो देना ही है, मला तर देणंच आहे, क्योंकि एलिया के द्वारा परमेश्वर की आज्ञा आई है. कारण एलियाच्या द्वारे परमेश्वराची आज्ञा आलेली आहे. थँक यू जीसस. आमेन. आमेन. जो आपका डब्बा दिख रहा है, जो तुमचा डब्बा दिसत आहे सहमत मत होना, त्याच्याशी सहमत नका हो. ये खाली होगा. ही संपेल. परमेश्वर भरने का सामर्थ रखता है. परमेश्वर भरण्याचं सामर्थ्य ठेवतो. ये मेरे शरीर पर निर्भर नहीं है. आणि हे माझ्या शरीरावर अवलंबून नाही. मेरा शरीर जो दिखता है जे माझं शरीर दिसत आहे उसको ना ले, उसका ज्ञान ना ले. त्या शरीराचं ज्ञान घेऊ नका. आमेन. आमेन. समझ में आ रहा है? समजतंय? शारीरिक विश्वास. शारीरिक विश्वास. एक बार बीमारी के बारे में भी इसको हम मान सकते हैं. आणि या आजाराबद्दल सुद्धा याच्याबद्दल आम्ही मान्य करू शकतो. आपको मालूम है, मेरा परमेश्वर जिसके उपस्थिति में बैठा हूं वो सर्वशक्तिमान है. आणि माझा परमेश्वर ज्या उपस्थित बसलो आहे तो सर्वशक्तिमान आहे. सर्वशक्तिमान का मतलब क्या है? सर्वशक्तिमान याचा अर्थ काय? हर एक चीज को करने की ताकत रखता है. प्रत्येक गोष्ट करण्याची ताकद ठेवतो. पड़ोसी को बोलना, मेरा खुदा सर्वशक्तिमान है. मेरा खुदा सर्वशक्तिमान है. वो चंगाई देता है, आरोग्य देतो. वो चंगाई देता है. आरोग्य देतो. आमेन. आमेन. आशा राजा, आशा एक नाम का, उसके पांव में बीमारी हो गई. आणि आसाप नावाचा राजा होता, त्याच्या पायामध्ये. इस कहानी को आप दूसरा इतिहास 16 अध्याय 12 से 13 वचन में पढ़ सकते हैं. आणि दुसरा इतिहास 13 अध्याय 12 16 अध्याय 16वां अध्याय 12 से 13 वचन में पढ़ सकते हैं. आप मत पढ़िए, अब बाइबल मत खोलिए, ठीक है? सुनिए, ऐका. सुनिए. इसको बीमारी हो गई, त्याला आजार झाला, पैर की बीमारी हो गई. आणि पायाचा आजार झाला. बाइबल कहती है बायबल सांगतं ये मरने पर था. आणि ह्याचा मरण जवळ आलं होतं, मरने पर था, आणि मरायला टेकला होता. लेकिन इसने परमेश्वर से ज्यादा वैद्यों पर विश्वास किया. पण ह्या यहोशापाट राजाने परमेश्वरापेक्षा जास्त डॉक्टरांवरती, वैद्यांवरती विश्वास उसका ठेवला. रोग अत्यंत बढ़ गया. त्याचा रोग फार वाढला. वो रोगी हो गया. तो रोगी झाला. उसने यहोवा की नहीं वैद्यों की शरण ली. आणि त्याने यहोवाची शरण नाही घेतली, परमेश्वराची नाही घेतली, तर वैद्यांची घेतली. मैं ये नहीं कह रहा हूं कि वैद्य ये गलत है. आणि मी असं म्हणत नाही की डॉक्टर चुकीचे आहेत. वो परमेश्वर ने बनाया है, देवाने त्यांना बनवलंय, लेकिन पण उनको भी ज्ञान देने वाला परमेश्वर है. त्यांना सुद्धा ज्ञान देणारा परमेश्वर आहे. उनको भी चलाने वाला परमेश्वर है. त्यांना सुद्धा चालवणारा परमेश्वर आहे. जब भी ऐसी बीमारियों ने अगर आपको घेर लिया है, ज्या ज्या वेळेस असा आजार मनुष्याला घेरतो कि आपको लग रहा है कि खत्म होने वाला हूं, तुम्हाला असं वाटत असेल की आता सर्व संपणार आहे, डॉक्टर ने कहा कि ऐसा होगा, डॉक्टरने म्हणलं असेल आता असं होईल, और आप उसको सुनकर उसको देखकर डर गए हैं, आणि ते पाहून, ते ऐकून तुम्ही घाबरलात. क्योंकि उनका ज्ञान उन्हें कह रहा है कि ऐसा होगा. कारण का? तर त्यांचं ज्ञान त्यांना सांगत आहे की असं होईल. उन्होंने जो स्टडी किया है, उन्होंने जो सीखा है, उसके द्वारा उन्होंने कहा है. आणि त्यांनी जो अभ्यास केलेला आहे ना, त्याच्याद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे. सुनिए, ऐका. अगर आप ये मान लेते हैं, जर तुम्ही हे मान्य करता कि अगर किसी को कैंसर हुआ है, कुणाला जर कॅन्सर झाला असेल, और वो ये जानता है, आणि त्याला हे ठाऊक आहे, उसका जो पिता है त्याचे जे वडील आहे कैंसर ठीक करने के लिए मास्टर है, आणि कॅन्सर बरा करण्यामध्ये ते मास्टर आहेत, और वो ये क्षमता रखता है आणि ते ती अशी क्षमता ठेवतात कि उसके द्वारा ट्रीटमेंट करने के द्वारा वो ठीक हो जाएगा. आणि त्याच्या ट्रीटमेंटच्या द्वारे ते आजार बरे करू शकतात. तो आप दूसरे डॉक्टर के पास नहीं जाएंगे. तर मग ते दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार नाही. तो मेरा विश्वास ये है, माझा विश्वास असा आहे, मेरा सर्वशक्तिमान परमेश्वर चंगाइयों का दाता है. आणि माझा सर्वशक्तिमान परमेश्वर आरोग्याचा दाता आहे. वही सर्वशक्तिमान है, आणि तोच सर्वशक्तिमान वही आहे, सर्वव्यापी है. तोच सर्वव्यापी आहे. जब हम इस बात को कहते हैं, ज्यावेळेस आम्ही ही गोष्ट म्हणतो, तो ये दिखाते हैं तर ते आम्ही दाखवतो कि वो चंगाई का दाता है. चंगाई का दाता है. तो आरोग्यदाता आहे. आमेन.
आमेन. तो मेरे शरीर पे मैं निर्भर नहीं हूँ, माझ्या शरीरावर मी अवलंबून नाही, मेरे मेरे बुद्धि पर निर्भर नहीं हूँ, माझ्या बुद्धीवर मी अवलंबून मेरे नाही, ज्ञान पर निर्भर नहीं हूँ, माझ्या ज्ञानावर मी अवलंबून मैं नाही, परमेश्वर की प्रतिज्ञाओं पर निर्भर हूँ. मी देवाच्या आज्ञेवर प्रतिज्ञेवर अवलंबून आहे. आमेन. आमेन. नहीं समझ में आ रहा है? जब पैसों की तंगी होती है, ज्यावेळेस पैशाची तंगी असते, पैसों की तंगी मुझे पूर्ण विश्वास है कि आप लोगों को नहीं होगी. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला पैशाची तंगी होणार नाही. आप कभी पैसों की तंगी से गुजरे हैं? तुम्ही कधी त्या पैशाच्या तंगीमधून गेला आहात? नहीं, कोई नहीं गया दादा. थैंक यू. कोई नहीं गया यहाँ पर. आणि ह्या ठिकाणी कोणीही गेलेलं नाही. धन्यवाद. तब आप महसूस करते हैं त्यावेळेस तुम्हाला ती जाणीव होते का? मेरा परमेश्वर यहोवा हीरे है. माझा देव पुरवठा करणारा यहोवा हिरे आहे. जब हमको पैसों की तंगी होती है ज्यावेळेस आम्हाला पैशाची तंगी होते और हम कैलकुलेशन करते हैं, आणि मग आम्ही गणित लावायला सुरू करतो. किराया, किराया, गैस सिलेंडर, सिलेंडर, बच्चों की फीस, लेकरांची फीस, टंग 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 टंग, लब 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 लब, टंग 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 टंग, और उसमें दशमांश देना भूल जाते हैं. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही दशांश देणं विसरतो. तंगी है ना, तंगी आहे, ये भूल जाते हैं. आम्ही विसरतो. भूलते नहीं, हम शरीर के द्वारा ये महसूस करते हैं आणि मग शरीराच्या द्वारे ह्या सर्व हिशोब केल्यानंतर त्याची जाणीव होते कि आम्हाला. 5,000 अगर मैंने डाला आणि जर का मी 5,000 दशांश दिला, तो गैस सिलेंडर का क्या होगा. गॅस सिलेंडरचं काय होईल. पाहुणे येणार है, उनको लाना भी है तो कैसा होगा. आणि पाहुणे येणार आहेत घरी, मग कसं होईल. हमारा कैलकुलेशन कौन बोल रहा है? कोण म्हणत आहे? मेरा शरीर, माझं शरीर म्हणत आहे, मेरा ज्ञान कह रहा है. माझं ज्ञान म्हणत आहे. 10,000 अगर डालता हूं आणि 10,000 जर आम्ही दशांश देतो, तो मेरा आगे का क्या. माझं पुढचं काय. इसका मतलब याचा अर्थ मेरी बुद्धि पे निर्भर हूं, माझ्या बुद्धीवर अवलंबून आहे, मेरे ज्ञान पर निर्भर हूं, माझ्या ज्ञानावर अवलंबून आहे, खुदा पर निर्भर नहीं हूं. देवावर नाही. जिस दिन खुदा पर निर्भर होना सीख जाओगे, मैं आपसे चैलेंज देकर कहता हूं, पैसों की कभी तंगी नहीं होगी. आणि ज्या दिवशी तुम्ही देवावर निर्भर व्हायला शिकाल, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पैशाची तंगी कधी होणार नाही. अगर वो अकाल के अंदर डब्बा सुन सकता है, आणि जर त्या दुष्काळामध्ये तो डब्बा ऐकू शकतो, वो तेल की कुपी सुन सकती है, तेलाची कुपी ऐकू शकते, हमारे समय में भी ये बातें हो सकती आणि हैं. आमच्या वेळेला सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात, हो सकती हैं. होऊ शकतात. हमारे ज्ञान पर निर्भर नहीं हूं मैं, आणि आमच्या ज्ञानावर आम्ही अवलंबून नाही, मैं खुदा की प्रतिज्ञाओं पर निर्भर मी हूं. देवाच्या अभिवचनावर अवलंबून आहे. इसलिए 23 को कभी भी मिस मत करना. म्हणून तुमचा दशांश तुम्ही कधी मिस करू नका. आत्मिक विश्वास क्या है? आत्मिक विश्वास काय आहे? ये शारीरिक विश्वास के विरुद्ध है, विपरीत है. शारीरिक विश्वासाच्या विरुद्ध आहे. ये परमेश्वर के वचनों को मानता है. आणि हा विश्वास जो आहे देवाच्या वचनाला मान्यता देतो. ये विचारों को और ज्ञान से सहमत नहीं है. आणि विचारांना आणि विचार आणि ज्ञानाला सहमत नाहीये. ये परमेश्वर की प्रतिज्ञाओं पर सहमत है. आणि आत्मिक विश्वास जो आहे देवाच्या अभिवचनाला सहमत आहे. और ये विश्वास रखता है, आणि असा विश्वास ठेवतो, मेरा परमेश्वर का वचन कभी बदलेगा नहीं. माझ्या देवाचं वचन कधीही बदलणार नाही. परमेश्वर का वचन मेरे जीवन में पूरा होगा. देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये पूर्ण होईल. जब विश्वास करते हैं, ज्यावेळेस विश्वास ठेवतो, परमेश्वर का वचन रचना करना शुरुआत कर आणि देता है. परमेश्वराचं वचन कार्य करायला सुरुवात करतं. बाइबल कहती है, बायबल सांगतं, अगर राई के दाने के जैसा तो विश्वास करेगा, मोहरीच्या दाण्या एवढा जरी तुझा विश्वास असेल, पहाड़ से कह सकेगा, तू डोंगराला म्हणू शकशील, यहाँ से सरक जा. इथून बाजूला हो. बाइबल कहती है, बायबल सांगतं, पहाड़ भी तेरे लिए रास्ते तैयार आणि करेगा. डोंगर सुद्धा तुझ्यासाठी रस्ता तयार करील. पड़ोसी को बोलना, मेरे लिए रास्ते तैयार हो रहे हैं. माझ्यासाठी रस्ता तयार होत आहे. आमेन. आमेन. ये आत्मिक विश्वास है. हा आत्मिक विश्वास आहे. सुनो सुनो सुनो, ऐका, विश्वास जो है विश्वास जो आहे अपनी इच्छानुसार प्राप्त नहीं कर सकते हम लोग. आणि आमच्या इच्छेनुसार आम्ही प्राप्त करू शकत नाही. अरे बाबरी, ये कैसे दादा? हे कसं काय? मैं आपको बताना चाहता मी हूं. तुम्हाला सांगू इच्छितो, आत्मिक विश्वास कैसे प्राप्त करें. आत्मिक विश्वास कसा प्राप्त करावा. सुनिए, ऐका, अगर आत्मिक विश्वास
अपने इच्छानुसार अगर हम लेते हैं जर आत्मिक विश्वास आम्ही आमच्या इच्छेनुसार आम्ही घेतला तब संसार के अंदर बहुत गड़बड़ियां पैदा हो जाएगी। आणि मग ह्या जगामध्ये सर्व गडबड गोंधळ होईल। रोम का राजपत्र 12:3 वचन कहता है रोम 12:3 मध्ये म्हटलंय कि परमेश्वर ने हर एक को उस परिणाम के अनुसार बांट दिया है। आणि परमेश्वराने त्या परिणामानुसार त्याला बांधलेला आहे। सुनिए, ऐका कैसे? कसं? अगर मेरी इच्छा के द्वारा मैं विश्वास को लाता हूं आणि जर माझ्या इच्छेनुसार मी विश्वास आणतो तो गड़बड़ कैसी होगी? सुनिए, आणि गडबड कशी होणार ऐका। ये एक दुकानदार है, हा दुकानदार आहे, मैं भी एक दुकानदार हूं। मी पण एक दुकानदार आहे। अब ये विश्वासी हैं, हा आप विश्वासी हैं, विश्वासी ये आहे, एक दुकानदार है, हा दुकानदार आहे, मैं भी एक दुकानदार मी हूं। पण एक दुकानदार आहे। इनके इनके साइड में मेरी दुकान है त्यांच्या बाजूलाच माझं दुकान और आहे। ये विश्वास करते हैं। आणि हे विश्वास ठेवतात अगर इन्होंने ऐसी प्रार्थना किया आणि यांनी जर अशी प्रार्थना केली मेरे बाजू वाले का धंधा चौपट हो जाए आणि माझ्या बाजूचा जो आहे त्याचा धंदा बंद पडू दे और मेरा धंधा एकदम ऊपर चला आणि जाए माझा धंदा वाढू दे, तो गड़बड़ पैदा नहीं होगी। तर मग गडबड गोंधळ होणार नाही का? इसका मतलब याचा अर्थ हमारी इच्छा अनुसार हम नहीं कर सकते। आमच्या इच्छेनुसार आम्ही करू शकत नाही। अगर एक आधे व्यक्ति से बहुत घृणा है हमें आणि एखाद्या व्यक्तीबद्दल आमच्या मनामध्ये फार ईर्ष्या आहे और हम मन ही मन प्रार्थना कर रहे हैं आणि मनात प्रार्थना करत आहे आज शाम को ये घर ना लौटे, आणि आज संध्याकाळी हा घरी परत येऊच नाही, गड़बड़ पैदा हो जाएगी। मग काय होईल? गोंधळ गडबड होईल। परमेश्वर कहता है देव म्हणतो हमारा परमेश्वर अव्यवस्था का परमेश्वर नहीं है। आमचा परमेश्वर अव्यवस्थेचा नाही। आमेन। आमेन। तो हमें कैसे प्रार्थना करना है? तर आम्हाला कशी प्रार्थना करायची आहे? परमेश्वर से आत्मिक विश्वास प्राप्त करने का मार्ग कौन सा है? आणि परमेश्वराकडून आत्मिक विश्वास प्राप्त करण्याचा मार्ग कोणता आहे? मार्क 9:22 से अगर आप आगे पढ़ते हैं जर मार्क 9:22 पासून पुढे जर तुम्ही वहां वाचाल पर एक पिता आता है, त्या ठिकाणी एक पिता येतो, वो परमेश्वर से कहता है तो परमेश्वराला म्हणतो परमेश्वर मेरा मेरा जो अविश्वास है उसको दूर कर दे। आणि तो म्हणतो की हे परमेश्वरा माझा जो अविश्वास आहे ना तो काढून टाक। उससे पहले त्याच्या अगोदर वो अपने लड़के को वहां लेकर आता है। आणि त्याच्या लेकराला मुलाला तो देवाकडे घेऊन येतो। वो ये क्यों कह रहा है तो असं का म्हणतो कि मेरे अविश्वास को तू दूर कर दे? तो असं का म्हणतो की माझा अविश्वास दूर कर? इसलिए याच्यासाठी क्योंकि कारण उसने यीशु के बारे में सुना था, त्याने येशू बद्दल ऐकलं होतं, उसने सुना था ऐकलं होतं यीशु बीमारों को ठीक करता, येशू रोग्यांना बरं करतो, लेकिन उसने सुनकर अपने ज्ञान तक वो सिर्फ सीमित था। आणि त्याने ते ऐकून त्याच्या ज्ञानापर्यंतच तो स्मित होता। सिर्फ वो उसने अपने ज्ञान में रखा हुआ था, त्याने फक्त त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानामध्ये ठेवलं होतं। इसीलिए वो ये कह रहा है म्हणून तो असं बोलत आहे कि मेरे अविश्वास को दूर कर दे। माझ्या अविश्वासाला दूर कर। इसका मतलब याचा अर्थ जो मैं सोच रहा हूं, जे मी विचार करत जो आहे, मेरी बुद्धि में है, जे माझ्या बुद्धीमध्ये जिस आहे, ज्ञान के अनुसार मैं सोच रहा ज्या हूं, ज्ञानानुसार मी विचार करत उसको आहे दूर कर दे त्याला दूर और कर आत्मिक विश्वास को मेरे भर दे, आणि आत्मिक विश्वासाने मला भर, जिसके द्वारा ज्याच्याद्वारे मैं महसूस कर सकूं मला त्याची जाणीव व्हावी कि तू जीवित खुदा है, तू जिवंत आहे, तू जीवित खुदा तू है। जिवंत देव आहे। सुनिए, ऐका, हमारे समस्त विचार, आमचे सर्व विचार, हमारे काल्पनिक सिद्धांत आमचे काल्पनिक सिद्धांत जो हमारे सिर में घूम रहे जे हैं, आमच्या डोक्यात फिरत आहे उसको आज उद्ध्वस्त कर दे। आणि त्याला आज आम्ही नष्ट करूया। दूसरा करंथियों के पत्र ये 2 करंतीचं दुसरं करंतीकरास पत्र 10वां अध्याय 10वां अध्याय 3 से 5 वचन कहता है 3 ते 5 वचन सांगतं, हम जो शरीर में चलते हैं आम्ही जे शरीरात चालतो तो भी शरीर के अनुसार नहीं लड़ते, तर आम्ही शरीरानुसार लढत नाही, हमारी लड़ाई के हथियार शारीरिक नहीं है, आणि आमचे जे लढाईचे हत्यार आहे ते शारीरिक नाही, वो गढ़ों को ध्वस्त करने के लिए परमेश्वर के द्वारा दिए गए सामर्थ्य है। आणि गड तोडण्यासाठी उद्ध्वस्त करण्यासाठी देवानं दिलेलं सामर्थ्य आहे। इसलिए हम अपनी सब कल्पनाएं, आणि आमच्या कल्पना, ऊंची ऊंची बातें मोठ्या गोष्टी जो परमेश्वर के पहचान के विरुद्ध में उठती हैं, जे देवाच्या ओळखीच्या विरुद्ध आहे, हर एक भावनाओं को प्रत्येक भावना कैद करके, कैद करून, गुलाम बनाकर गुलाम करून मसीह का आज्ञाकारी बना देते आणि हैं। ख्रिस्ताचा आज्ञाधारक बनवा। आपकी कल्पना कहेगी तुमची कल्पना म्हणेल ऐसा नहीं होगा, असं होणार नाही। कल्पना बोलेगी, कल्पना म्हणेल कभी आटे का डब्बा भरेगा क्या?
कल्पना काय म्हणेल, पिठाचा डबा कधी भरू शकतो काय, ये कुपी तेल की भरेगी क्या? तेलाची कुपी कधी भरेल काय, ऐसा नहीं हो सकता, असं होऊ शकत क्योंकि नाही. कल्पनाओं में उसने सोच लिया. कारण का तर त्याच्या कल्पनेने ते विचार केलेला आहे. सुनिए, कल्पनाएं हम सब करते हैं, आणि कल्पना आम्ही सर्वजण करतो, लेकिन कल्पनाएं झूठी होती हैं. पण कल्पना खोट्या असतात. हम कल्पना कर लेते हैं ना कुछ भी. आम्ही काहीही कल्पना करतो. समझो पाटिल दादा और अमोल दादा बात कर रहे हैं आणि समजा की अमोल दादा, पाटील दादा बोलत आहेत और मैं यहाँ पे खड़ा हूँ आणि मी ह्या ठिकाणी आहे और मेरे को देख के हंस रहे हैं, आणि माझ्याकडे बघून हसत आहेत. तो मैंने अंदर अंदर कल्पना कर लिया, मग मी आतल्या आत कल्पना केली मेरे ही बारे में बोलता होगा. आणि माझ्याबद्दलच बोलत आहे. क्या किया मैंने? काय केली मी? कल्पना कर दिया. कल्पना केली. और एक कल्पना झूठी है. आणि ही कल्पना खोटी आहे. वो दोनों आपस में बात कर रहे हैं, आणि ते दोघं एकमेकांसोबत बोलत आहेत. अपनी बीवियों के बारे में बता रहे हैं. त्यांच्या पत्नीबद्दल ते बोलत आहेत. मेरी बीवी मेथी की भाजी बहुत अच्छी करती है. आणि ते म्हणत आहेत माझी बायको मेथीची भाजी फार छान करते. दूसरा कह रहा है मेरी पत्नी जवारी की भाकरी बहुत अच्छा करती है. दुसरा म्हणत आहे माझी बायको ज्वारीची भाकरी छान करते. और मेरे पास में देख के हंस रहे हैं. आणि माझ्याकडे बघून ते हसत आहे. वो आपस में बात कर रहे हैं, आणि ते तर आपसामध्ये बोलत आहे. लेकिन मैंने कल्पना कर लिया, पण मी कल्पना केली मेरी बीवी के बारे में बोल रहे हैं. माझ्या बायकोबद्दल बोलत आहे. ये कल्पनाओं ने बहुत सारे घरों को बर्बाद कर दिया. आणि ह्या कल्पनाने बऱ्याचशा घरांना उद्ध्वस्त केलेलं आहे. ये कल्पना घुसती है अंदर, आणि ही कल्पना आतमध्ये घुसते, पूरा चौपट करती है. पूर्ण नष्ट करून टाकते. ये कल्पना बहुत डेंजर है. ही कल्पना फार धोकादायक आहे. कल्पना उसको बाजू वाले बोले कल्पना घुसने मत दो. आणि शेजाऱ्याला म्हणा कल्पना घुसू देऊ नका. कल्पना किसी बहन का नाम नहीं है ना. आणि नहीं तो बोलेंगे दादा बोल रहे किसी को मत आने दो आज. मैं आप आ सकते हैं, मेरे घर पे भी आ सकते हैं, आणि तुम्ही येऊ शकता. लेकिन ये जो कल्पनाएं हैं, पण ह्या ज्या कल्पना ये आहे हमारे विचारधारा से निर्माण की भी कल्पनाएं हैं. आणि आमच्या विचाराच्या द्वारे निर्माण झालेली आहे. इस कल्पना को क्या करना है? ह्या कल्पनेला काय करायचं आहे? परमेश्वर के अधीन करना है परमेश्वराच्या अधीन करायचं आहे. और कहना है आणि म्हणायचं आहे जो तू सोच रहा है, जे तू विचार करत आहे, जो तूने अपने मन में पिक्चर को बना लिया है, जे चित्र तुझ्या मनात तू बनवलंय, मैं कहता हूं मी म्हणतो ऐसा नहीं है. असं नाहीये. मेरा परमेश्वर का वचन सत्य है. माझ्या देवाचं वचन सत्य आहे. सुन ले कल्पना, ऐक कल्पना, सुन ले जो तूने फिर पिक्चर बना लिया है, तू ऐक जे तू चित्र बनवलेलं वो आहे सच्चाई नहीं है. ते खरं नाहीये. वो सच्चाई नहीं ते है. सत्य नाहीये. वो सच्चाई नहीं ते है. सत्य नाहीये. सत्य मेरा यीशु है. सत्य माझा येशू आहे. सच्चाई मेरा यीशु है. सत्य माझा येशू आहे. तब आप बड़े काम को देख सकोगे, त्यावेळेस तुम्ही मोठे कार्य पाहणार, महसूस कर सकोगे, तुम्हाला त्याची जाणीव सुद्धा होईल, महसूस कर सकोगे तुम्हाला त्याचा अनुभव सुद्धा येईल कि मेरा परमेश्वर जीवित परमेश्वर. माझा देव जिवंत देव आहे. आमेन. आमेन. क्या आज तक हम महसूस करते हैं प्रभु के कामों को? आजपर्यंत आम्ही देवाच्या कार्याचा अनुभव घेतलेला आहे, त्याची जाणीव झालेली आहे. 20 साल पहले क्या हुआ वो नहीं, आणि 20 वर्षापूर्वी घेतलेला अनुभव तो नाही. 20 वर्षापूर्वी देवानी असा केला होता. अच्छा, आज नहीं, आज 20 साल के बाद अभी क्यों नहीं गवाहियां हैं? आणि 20 वर्षानंतर आता का नाहीये साक्ष? बाइबल कहती है बायबल सांगतं हर रोज, प्रत्येक दिवशी, हर रोज प्रत्येक दिवशी हमें गवाहों के बादलों ने घेर रखा. आणि आम्हाला साक्षीच्या ढगांनी घेरलेलं आहे. रोज गवाहियां होनी है, रोज साक्ष व्हायला हवी. हर मिनट में गवाहियां होनी है, प्रत्येक मिनिटाला साक्ष व्हायला और ये हवी. महसूस करना आणि है याचा अनुभव आम्हाला हवा गवाही आहे. के द्वारा क्या होता है. आणि साक्षीच्या द्वारे काय मैं होतं महसूस करता हूं आम्हाला त्याची जाणीव होते. कि परमेश्वर काम कर रहा है. परमेश्वर काम करत आहे. कल्पना को अंदर नहीं लेना, कल्पनेला आत घेऊ नका. विश्वास क्रिया करता है. विश्वास क्रिया करतो. हमें विश्वास से सुनना है, आम्हाला विश्वासाने ऐकायचं अगर आहे. विश्वास को जीवित रखना है, जर विश्वासाला जिवंत ठेवायचं आहे, विश्वास से सुनना है, विश्वासाचं ऐकायचं आहे, विश्वास से बोलना है, विश्वासाने बोलायचं आहे, विश्वास से देखना है, विश्वासाने पाहायचं आहे, विश्वास से चलना है, विश्वासाने चालायचं आहे, विश्वास से महसूस करना है, विश्वासाने अनुभव घ्यायचा आहे, विश्वास से क्रिया करना है. विश्वासाने क्रिया करायची आहे. याकूब 2 अध्याय 14 से 26 वचन जब पढ़ते हैं, याकोब याचा 2 अध्याय
आणि 14 ते 26 पर्यंत ज्यावेळेस आम्ही वाचतो 2 उदाहरण वहां पर आए हैं। त्या ठिकाणी 2 उदाहरणं आहेत। वो एक पहला उदाहरण पहिलं उदाहरण आहे अब्राहम का है। अब्राहमाचं आहे। अब्राहम ने क्रिया के द्वारा महसूस किया कि परमेश्वर यहोवा यिरे है। आणि अब्राहमाने क्रियाच्या द्वारे त्याला त्याची जाणीव झाली की परमेश्वर कार्य करतो। कैसे? कसं? जब उसके बेटे को उसने बलिदान देने के लिए चढ़ाया, ज्या वेळेस त्याने त्याच्या मुलाला बलिदान देण्यासाठी घेतलं तब उसे महसूस हुआ त्याला त्याची जाणीव झाली परमेश्वर यहोवा यिरे है। परमेश्वर पुरवठा जब हम करणारा। चलते हैं, ज्यावेळेस आम्ही चालतो विश्वास से चलते हैं, विश्वासाने चालतो तो बलिदान है, ये बलिदान है। आणि खरं तर हे बलिदान आहे। बलिदान का मतलब क्या है? बलिदानाचा अर्थ काय? कि आपको दर्द होगा, तुम्हाला वेदना होतील, खूप दुखेगा, तो फार दुखेल। क्योंकि बलिदान जो होता है ना उसको दर्द होता है। आणि ज्यावेळेस बलिदान होतं ना त्यावेळेस वेदना असतात। जब पशु को जब बलि किया जाता है, आणि ज्यावेळेस पशूंची ज्यावेळेस बली दिली जाते उसके गले में चाकू लगाया जाता है त्याच्या त्याच्या गळ्यावर चाकू लावला और जातो चाकू की धार से उसके गले को काट दिया जाता है। आणि चाकूच्या शस्त्राने त्याला कापलं जातं, उसको वेदनाएं होती हैं। त्याला वेदना होतात। बाइबल कहती है बायबल सांगतं हमें हमारे शरीर को जीवंत प्रभु को बलिदान करना है। आणि आमच्या शरीराला जिवंत शरीराला देवाला बलिदान करायचं आहे। जब विश्वास से चलते हैं, ज्यावेळेस आम्ही विश्वासाने चालतो दर्द होगा, वेदना होतील, दुख होगा, दुःख होईल, ऐसा लगेगा सब कुछ खत्म हो गया। असं वाटेल की सर्व काही संपणार आहे। मेरा ज्ञान मुझे कहेगा पण माझं ज्ञान मला सांगेल ये ऐसा ही होगा। असंच होईल। मेरा ज्ञान मुझे सिखाएगा माझं ज्ञान मला सांगेल ये ऐसा ही होगा। असंच होईल। लेकिन बाइबल कहती है पण बायबल सांगतं अब्राहम ने अपनी कल्पनाओं को साइड में किया। अब्राहमाने आपल्या सर्व कल्पना बाजूला केल्या। इसहाक ने पूछा भी, इसाकाने विचारलं सुद्धा। इसहाक ने पूछा इसाकाने विचारलं बाबा बाबा कुठे आहे, कहाँ है पे बकरा? कुठं आहे कोकरू कुठं आहे? सिखाया उसको, आणि त्याला शिकवलं, लेकिन उसने अपने उस ज्ञान को साइड में कर दिया। पण त्याने ते ज्ञान बाजूला ठेवलं। जब इसहाक ने बोला होगा, ज्या वेळेस इसाकाने बोलला असेल क्या उसके अंदर कल्पना नहीं उठी होगी? काय त्याच्या मनामध्ये कल्पना आली नसेल का? सच में, खरं तर सच में खरं अगर बकरा नहीं मिला जर का तिथं बकरं भेटलं नाही तो इसका ही बलिदान करना पड़ेगा। तर मग याचंच बलिदान करावं लागेल। कितना अंदर से टूटा होगा, किती आतमध्ये त्याचं हृदय तुटलं कितना असेल, दर्द होगा। किती वेदना झाल्या असतील। लेकिन अब्राहम कहता है पण अब्राहम म्हणतो वो परमेश्वर देख लेगा। तो परमेश्वर पाहून घेईल। जब आपकी रिपोर्ट आती है ज्यावेळेस तुमची रिपोर्ट येते तब कहना त्यावेळेस म्हणा परमेश्वर देख लेगा। परमेश्वर पाहून घेईल। जब आप पैसों की तंगी में होते हो, ज्यावेळेस तुम्ही पैशाच्या तंगीत असता मैं दशमांश डालूंगा, मी दशांश टाकीन, बाकी का परमेश्वर देख लेगा, बाकीचं देव पाहून घेईल, बाकी का प्रभु देख लेगा। बाकीचं प्रभू पाहून जब घेईल। समस्याएं खड़ी होती हैं, ज्यावेळेस समस्या उभ्या राहतात, पूरी दुनिया आपके विरुद्ध में है, सर्व जग तुमच्या विरोधात आहे, तब आप कह सकते हैं त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता परमेश्वर देख लेगा। देव पाहून घेईल, परमेश्वर देख लेगा। परमेश्वर पाहून घेईल। अब्राहम ने किया, अब्राहमाने केलं, अब्राहम ने केलं। आपको नौकरी नहीं है, तुम्हाला नोकरी नाहीये, आप तंगी में है, तुम्ही तंगीमध्ये आहात, खाने की अवस्था बिकट परिस्थिति है, तुमची जेवण्याची सुद्धा अवस्था नाही, बिकट परिस्थिती आहे। परमेश्वर से कहें, देवाला म्हणा, परमेश्वर से कहें, परमेश्वराला म्हणा, मैं इस अवस्था में नहीं रहूंगा, मी अशा अवस्थेत राहणार नाही, तू मेरा परमेश्वर है, तू माझा देव आहे, जो मुझे हरी हरी चराइयों में लेकर चलता है, तू मला हिरव्यागार कुरणात बसवतो, मुझे ताजगी देता है, मला ताजतवानं करतो। ये कहना है। असं म्हणायचं आहे। दूसरा उदाहरण आया है, दुसरं उदाहरण आलेलं आहे राहाब वेश्या के बारे में, आणि राहाब वेश्येच्या राहाब वेश्या के बारे में राहाब वेश्येबद्दल वहां पे लिखा तिथं है लिहिलंय, उसने मान लिया था, तिने मान्य केलं होतं, उसने मान लिया था, तिने मान्य केलं जो होतं, जासूस वहां पर आए हैं जे जासूस दोन आले होते वो मान लेती ती है। मान्य केलं, अब वो चढ़ाई करके आने वाले हैं। आता ते चढाई करून येणार आहे। परमेश्वर ने इनको ये शहर दे दिया है, परमेश्वराने हे शहर त्यांना दिलेलं आहे। उसने मान लिया था, तिने ते मान्य केलं होतं, उसने मान लिया था। मान्य केलं होतं। और वो कहती है आणि ती म्हणते जब परमेश्वर तुम्हें ये शहर देगा, ज्या वेळेस हे शहर देव तुम्हाला देईल, मेरी याद रखना, माझी आठवण ठेवा, मैं ये कबूल करती हूँ, मी कबूल करते, खुदा बाप ने तुम्हें ये शहर दे दिया है। देवाने तुम्हाला हे शहर दिलेलं आहे। अभी तक लड़ाई भी नहीं हुई, अजून तर लढाई सुद्धा झाली नव्हती, सिर्फ वो लोग देखने आए थे, फक्त ते पाहण्यासाठी आले और वो होते, इस राहाब को मिलते हैं, राहाब को मिलते हैं, आणि ते राहाबला भेटतात, और राहाब कबूल करती है। राहाब कबूल करते। अभी तक लड़ाई नहीं हुई, अजून तर लढाई झाली पण सिर्फ नव्हती, देखने आए थे, फक्त ते और पाहण्यासाठी ये आले कबूल होते। करती है, ती कबूल करते। ये परमेश्वर के लोग हैं,
परमेश्वर ने इनके लिए प्रतिज्ञा की है और ये प्रतिज्ञा आने वाले दिनों में पूरी होगी. आणि हे परमेश्वराचे लोक आहेत. देवाने यांना अभिवचन दिलेलं आहे. येणाऱ्या दिवसात ते अभिवचन पूर्ण होणार और ये आहे. महसूस कर रही है, आणि तिला त्याची जाणीव झाली. महसूस कर रही तिला है. जाणीव झाली. इन लोगों ने इस शहर को जीत लिया है. त्या लोकांनी हे शहर जिंकलेलं आहे. उसने महसूस कर लिया तिला त्याची जाणीव झाली. और वो कह रही है, ती म्हणत आहे, जब आप आएंगे ज्यावेळेस तुम्ही याल मेरी याद रखना. माझी आठवण करा. वो लोग कहते हैं, ते म्हणतात, वो लोग कहते ते हैं म्हणतात हम जरूर इस शहर को जीतेंगे. आम्ही नक्कीच्या शहरावर विजय प्राप्त तो करू. एक काम करना, पण काम कर तेरी खिड़की में एक लाल दोरा बांध के रखना. आणि तुझ्या खिडकीतून एक लाल दोर सोड. उस लाल दोरे को बांध के रखना. त्या लाल दोराला बांधून ठेव. हम आएंगे, आम्ही येणार, हम चढ़ाई करेंगे आम्ही चढाई और करणार हमें मालूम है हम जीत लेंगे. आणि आम्हाला ठाऊक आहे विजय आमचाच असेल. क्योंकि परमेश्वर की प्रतिज्ञा हमारे लिए यह है कि आप हमेशा जय के उत्सव मनाते हुए आगे चलेंगे. कारण का तर देवाचं अभिवचन आम्हाला हे आहे की तू नेहमी देवाच्या विजय उत्सवामध्ये चालशील. आमेन, 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 आमेन. और इसने क्रिया किया. आणि तिने क्रिया केली. क्या क्रिया किया? काय क्रिया केली? उसने अपनी खिड़की में लाल दोरा बांध दिया आणि त्याच्या खिडकीमध्ये तिने ते लाल दोरा बांधला और महसूस किया, आणि जाणीव झाली, मैं बच गई हूँ, मी वाचली आहे. मैं बच गई हूँ. मी वाचली आहे. बाइबल कहती है, बायबल उसने सांगतं महसूस किया, तिला अनुभव झाला, उसने महसूस किया तिला जाणीव झाली और वो बच गई. आणि ती वाचली. वो बच गई. वाचली. उस यहोशुआ ने कहा, यहोशुआ म्हणाला, उस औरत को छोड़ देना. त्या स्त्रीला सोडा. उसने हमारे लोगों को बचाया है. तिने आमच्या लोकांना वाचवलेलं आहे. वो जो लाल दोरा जो बंधा हुआ है, त्या खिडकीला जो लाल दोरा बांधलेला आहे उस व्यक्ति को छोड़ देना. त्या व्यक्तीला सोडून द्या. उसे खानदान को छोड़ देना. त्या खानदानाला सोडून द्या. बाकी सबको खत्म कर देना. बाकी सर्वांना संपून टाका. बच्चे से लेके जानवर से लेके सबको खत्म कर देना. लहान बाळांपासून जनावरांपासून सर्वांना संपून टाका. बाइबल कहती है, बायबल सांगतं राहाब ने क्रिया किया, राहाबने क्रिया केली, महसूस किया अनुभव घेतला और वो जीवित रह गई. जिवंत राहिली. सब लोगों को मार दिया गया, सर्व लोकांना मारण्यात आलं, लेकिन राहाब का परिवार बच गया. पण राहाब हिचा संपूर्ण परिवार वाचला. क्यों? का? उसने महसूस किया था. कारण का तर तिला त्याची जाणीव झाली. आप महसूस कर रहे हैं आज? तुम्हाला आज त्याची जाणीव होत आहे, अनुभव येत आहे. आपका शरीर क्या बोल रहा है उस पर नहीं, तुमचं शरीर काय म्हणत आहे ते नाही, आपका ज्ञान बोल रहा है उस पर नहीं, तुमचं ज्ञान जे सांगत आहे ते नाही, आपकी बुद्धि क्या बोल रही है वो नहीं. तुमची बुद्धी काय म्हणत आहे ते नाही. परमेश्वर का वचन क्या कह रहा है आप उसको महसूस कर रहे हैं क्या? देवाचं वचन काय सांगत आहे त्याची जाणीव तुम्हाला होत आहे का? क्या हमारा विश्वास जीवित है? काय आमचा विश्वास जिवंत आहे? अब्राहम का विश्वास जीवित था. अब्रामाचा विश्वास जिवंत होता. राहाब वेश्या का विश्वास जीवित था. राहाब का विश्वास, राहाबेचा विश्वास जिवंत होता. हमारा विश्वास जीवित है क्या? आमचा विश्वास जिवंत आहे का? विश्वास जीवित है. विश्वास जिवंत आहे. क्या हमारा विश्वास जीवित है? काय आमचा विश्वास जिवंत आहे? विश्वास सुनो, ऐका, विश्वास बोलो, विश्वासाने बोला, विश्वास से देखो, विश्वासाने पहा, विश्वास से चलो, विश्वासाने चाला, विश्वास से महसूस करो, विश्वासाची जाणीव होऊ द्या, विश्वास से क्रिया करो, विश्वासाने क्रिया करा, विश्वास से क्रिया करो. विश्वासाने क्रिया करा. क्योंकि जो विश्वास से नहीं करता है, जो विश्वास से नहीं क्रिया करता, जे विश्वासाने क्रिया करत नाही वो मरा हुआ है. तो मेलेला आहे. क्या आप मरा हुआ रहना चाहते हैं, जीवित रहना चाहते हैं? काय तुम्हाला मेलेलं राहायचंय का जिवंत राहायचंय? आमेन. आमेन. तो अपनी बातों को छोड़ दें. तर तुम्ही तुमच्या गोष्टी सोडा. हमने जब मैं भी कुछ साल पहले की गवाही दे रहा हूँ. मी काही वर्षापूर्वीची साक्षी सांगत आहे. हमारा बोर, हमने पानी का बोर लिया. आणि पाण्याची ह्या ठिकाणी बोर घेतली. मई का महीना था, मेचा महिना होता. हमने गर्म धूप में बोर लिया. आणि त्या कडक उन्हाळ्यामध्ये आम्ही ती बोर मारला. रात को शुरू किया, रात्री सुरुवात केली, 3:30-4 बज गए आणि 3:30-4 वाजले. एक बूंद पानी नहीं. एक थेंब पाणी नाही. वो बोले साहब और गहराई में ले जाएं. आणि ते म्हणत होते अजून खोल घ्यायचं का? मैंने लेके जाओ. मी म्हटलं घ्या. 350 फुट नीचे चले गए. 350 फूट खाली घेतलं. एक बूंद पानी नहीं. एक थेंब पाणी नाही. वो मेरे पास में आए, ते माझ्याकडे आले. साहब और कितना नीचे? साहेब अजून किती खाली घ्यायचं? मला बस करो. मी म्हटलं बस करा, बाहर निकाल दो, बाहेर काढा, आपके पैसे लो और चले जाओ. तुमचे पैसे घ्या आणि तुम्ही जा. मैं उस बोर के पास में गया. मी त्या बोर कडे गेलो. वो बोर देख के मुझे बोर हो गई. आणि बोर मला पाहून बोर झाली. मैंने उस बोर को कहा, त्या बोरला मी म्हटलं यीशु के नाम में, येशूच्या नावात, ये पूरी पृथ्वी मेरे यीशु की है.
आणि ही सर्व संपूर्ण पृथ्वी येशू ख्रिस्ताची आहे. जितना भी यहाँ आजू बाजू में पानी है, जेवढं काही ह्या आजूबाजूला पाणी आहे, आज्ञा करता हूँ आज्ञा करतो इस बोर में आ जा. ह्या बोर मध्ये ये. कुछ नहीं हुआ. काही झालं नाही. मैंने पत्थर मारा, मी दगड टाकला, कुछ आवाज नहीं आई. काही आवाज आला नाही. जमीन पे गिरने की आवाज आया. आणि जमिनीवर पडल्याचा आवाज आला. दूसरे दिन ऐलान किया दुसऱ्या दिवशी मी घोषणा केली सब चर्च के लोगों को, सर्व चर्चच्या लोकांना, आज उपवास प्रार्थना की घोषणा है. आज उपवास प्रार्थनेची घोषणा आहे. आपको जब भी मौका मिले आप चर्च में आए. आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तुम्ही चर्च मध्ये या. मैं सुबह से लेके शाम तक यहीं पर हूँ. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथंच आहे. आप जितने भी लोग हैं उस बोर पर हाथ रख के उसको बोर कर दें आणि तुम्ही जेवढे भी लोक आहे त्या बोरवर हात ठेवा और बोर करें उसको आणि त्याला बोर करा और संग बोले उसको त्याला म्हणा यहाँ पे पानी आ जाए. याच्या ठिकाणी पाणी येऊ दे. सब लोगों ने उपवास किया. सर्व लोकांनी उपवास केला. दिन भर लोग आते रहे, दिवसभर लोक येत राहिले, शाम तक लोग आते रहे. संध्याकाळपर्यंत येत राहिले. शाम को मैंने एक पत्थर उठाया, संध्याकाळी मी एक खडा घेतला, उस बोर में मारा. बोर मध्ये टाकला बोर से टपक पानी की आवाज आई. आणि बोर मधून पाण्याचा आवाज आला. और जब मैंने झुक कर देखा, ज्यावेळेस मी पाहिलं, वाकून पाहिलं, ऊपर पानी दिखाई दे रहा था. वरती पाणी दिसत होत. आज तक हमारे बोर का पानी खत्म नहीं हुआ. आणि आजपर्यंत बोरचं पाणी संपलेलं नाहीये. वो हमारी गलती थी, हम टैंकर मंगाते थे. आणि आमची चुकी होती, आम्ही टँकर मागवत क्योंकि होतो. 16 साल से जो मोटर डाली थी वो साफ ही नहीं किया. कारण 16 वर्षापासून जी मोटर टाकली होती ती साफच केली वो नव्हती, घूम ही नहीं रही थी. ती फिरतच नव्हती. हमें लगा बोर का पानी खत्म हो गया. आम्हाला वाटलं बोरचं पाणी संपलं. मेरे विचार कह रहे थे खत्म हो गया. माझा विचार म्हणत होते पाणी संपलं. एक दिन पंडित दादा आए. पण एक दिवशी पंडित दादा आले. पंडित दादा को परमेश्वर की आत्मा ने बोला, पंडित दादाला परमेश्वराच्या आत्म्याने मुझे सांगितलं. कहा दादा कितने साल हो गए बोर को साफ नहीं किया. दादा म्हणाले किती वर्ष झाले ती मोटर साफ केली मैंने नाही. अभी सिर्फ 16 साल हुए. मी म्हटलं फक्त 16 वर्ष झाले. बोले इसको निकालना पड़ेगा. आणि याला काढावं लागेल. जब निकाला ज्यावेळेस काढलं पूरी जाम हो गई थी, पूर्ण जाम झाली होती. उसको साफ किया. तिला साफ केलं. 3 साल हो गए, 3 वर्ष झाले. एक भी टैंकर मंगाना नहीं पड़ा. एक पण टँकर मागवला नाही. वो हमारी गलती है. वो अभी मोटर जल गई थी इसलिए टैंकर मंगाना पड़ा. आणि ती आमची चुकी आहे. ती मोटर जळाली म्हणून टँकर मागवावा मैं लागला. ये नहीं कह सकता प्रभु मोटर जल गई अभी उसको ऐसा कर दे. नहीं, वो गलत है. आणि ते आता मी म्हणू शकत नाही की मोटर जळाली देवा तू बरं कर. अच्छा, कभी होने दिया तो मैं इसके बारे में भी हम बताएंगे कि कैसा फर्क करना है इसको. आणि मग शक्य झालं, देवाने केलं तर मी याचा फरक मी तुम्हाला सांगेन. विश्वास जीवित है. विश्वास जिवंत आहे. विश्वास जीवित है. विश्वास जिवंत आहे. विश्वास को जीवित रखना है. विश्वासाला जिवंत ठेवायचंय. आइए खड़े हो जाएं. चला आपण उभे राहूया. आइए खड़े हो जाएं. चला आपण उभे राहूया. आइए खड़े हो जाएं. उभे राहूया. विश्वास को मरने मत देना. विश्वासाला मरू देऊ नका. विश्वास ऐसी परिस्थितियों में आकर, बहुत सारी परिस्थितियां आती जिसके द्वारा विश्वास मर जाता है. आणि बऱ्याचशा परिस्थितीने विश्वास मरतो. हम क्रिया नहीं कर पाते. आम्ही क्रिया करू शकत नाही. हम क्रिया नहीं कर पाते, आम्ही क्रिया करू शकत नाही. इसलिए विश्वास मर जाता है. म्हणून विश्वास मरतो. विश्वास को मरने मत देना. विश्वासाला मरू देऊ नका. आप क्या महसूस कर रहे हैं आज? आज तुम्हाला कशाची जाणीव होत आहे? आपके शरीर में बीमारी है. तुमच्या शरीरात आजार आहे. आपके शरीर में टेंशन है, चिंताएं हैं. तुमच्या शरीरामध्ये तणाव आहे, चिंता आहे. आप रात भर सो नहीं पाते. रात्रभर तुम्हाला झोप नाही. आपके परिवार के विषय में चिंताएं हैं. तुमच्या परिवाराविषयी चिंता आहे. आपके बच्चों के विषय में चिंताएं हैं. तुमच्या लेकरांबद्दल चिंता आहे. आपके काम के विषय में चिंताएं हैं. तुमच्या कामाबद्दल चिंता आहे. आपके बच्चों की शादियां लेकर चिंताएं हैं. तुमच्या मुलांच्या लेकरांच्या लग्नाबद्दल चिंता आहे. आपके बच्चों के भविष्य के बारे में चिंता है. तुमच्या लेकरांच्या भविष्याबद्दल चिंता आहे. आपने अपने शरीर में अपनी कल्पनाओं को बना लिया है. तुमच्या शरीरामध्ये तुमच्या कल्पना तुम्ही बनवलेल्या ये आहेत. ऐसा ही रहेगा, असंच राहील, ऐसा ही होगा, असंच होईल, ऐसा ही है. असंच आहे. आपने अपने ज्ञान से उसको असहमत हो गए उसके ऊपर. तुमच्या ज्ञानामुळे तुम्ही त्या गोष्टीला सहमत झाला जो आहात. आपको दिख रहा है, जे तुम्हाला दिसत आहे आप उसे सहमत हो गए तुम्ही त्याला सहमत झाला कि आहात. ऐसा ही होगा. ते असंच होईल. आपने उसको मान लिया है, ते तुम्ही मान्य केलं. ऐसा ही है. असंच आहे. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू ये इच्छितो, शारीरिक विश्वास है. या शारीरिक विश्वास आज आहे. इसको निकाल दें. आज त्याला काढा. आत्मिक विश्वास पे आ जाए. आत्मिक विश्वासात या. आत्मिक विश्वास वो है आत्मिक विश्वास तो आहे जो दिखता नहीं है, जो दिसत नाही अनदेखी बातें हैं, आणि न दिसणाऱ्या गोष्टी आहे. और उसका प्रमाण है, त्याचं प्रमाण आहे, खात्री है. खात्री आहे. ये परमेश्वर के वचन के अनुसार होगा. परमेश्वराच्या वचनानुसारच होईल.
मेरा परमेश्वर का वचन इसको सृजन करेगा, इसको बनाएगा. आणि माझ्या परमेश्वराचं वचन याला निर्माण करेल. शरीर को कह दे, बीमारी को कह दे, आणि आजाराला म्हणा, शरीराला म्हणा, मेरा खुदा यहोवा राफा. माझा देव यहोवा राफा आहे. परिस्थिति को बोल दे, परिस्थितीला बोला, उसको कह दे, तिला म्हणा, मेरा परमेश्वर सर्वशक्तिमान है. माझा देव सर्वशक्तिमान आहे. परिस्थिति को कह दे, परिस्थितीला म्हणा, विजय मेरा है. विजय माझा आहे. मैं जय के उत्सव में रोज चलूंगा. आणि मी विजयाच्या उत्सवामध्ये रोज चाले. मैं रोज चलूंगा. मी रोज चाले. हर एक परिस्थिति सुन लो. आणि प्रत्येक परिस्थिती ऐक. तू मेरे पैरों के नीचे होगा. तू माझ्या पायाखाली आहे. तू मेरे पैरों के नीचे तू है. माझ्या पायाखाली आहे. मैं विजयशाली हूँ. मी विजयशाली आहे. मैं विजय पर चलूंगा. मी विजयामध्ये चाले. यीशु के नाम में येशूच्या नावात मेरी हर एक कल्पना है, माझी प्रत्येक कल्पना जो यीशु के वचनों के विरुद्ध में जो ऊंचे गढ़ हैं, जे येशूच्या वचनाच्या विरोधात जे उंचगड झाले उसे आहे, कह त्याला दे, म्हणा, नीचे आ जा. खाली ये. नीचे आ जा. खाली ये. उसको कैद कर ले. त्याला गुलाम खरा. यीशु के वचनों से गुलाम बना ले येशूच्या वचनाने त्याला गुलाम खरा. और कह दे, आणि म्हणा, जिस पर मैं विश्वास करता हूं, ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो, वो असंभव बातें भी संभव करता है. आणि असंभव गोष्टी सुद्धा तो संभव करतो. आइए प्रार्थना करें. आपण प्रार्थना करूया. आइए प्रार्थना करें. प्रार्थना करूया. धन्यवाद येशू. सुंदरशा वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं वचन आम्हाला परत उभं करतं पित्या. तुझं वचन आमच्यासाठी एक आशा आहे परमेश्वरा. लॉर्ड, आज जे काही तुझ्या सेवकाद्वारे तू आमच्याशी बोलला त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. परत एकदा प्रभू, विश्वासाची नवीन परिभाषा तू आम्हाला शिकवलीस पित्या, की विश्वास अनुभव करतो पित्या. आणि प्रभू, आम्ही एकच प्रार्थना करतो परमेश्वरा, आम्ही ज्या कानाने आमचं वचन ऐकलेले परमेश्वरा, लॉर्ड, आम्हा प्रत्येकाला प्रभू आध्यात्मिक रीतीने प्रभू परमेश्वरा विश्वासामध्ये जिवंत ठेव परमेश्वरा. आम्ही प्रभू परमेश्वरा फिजिकली नाही ते बाप्पा, तर स्पिरिच्युअल विश्वासामध्ये वाढत आणि वाढत जावं असं तू आम्हाला बनव परमेश्वरा. लॉर्ड, आमच्या जीवनामध्ये जे काही गड असतील, जे काही सैतानाचे उंच आणि उंच गड असतील ते बाप्पा, आज प्रभू परमेश्वरा त्या आध्यात्मिक विश्वासाद्वारे येशूच्या नावामध्ये पडल्या जाऊ दे परमेश्वरा. आणि प्रभू, तू ऑलरेडी देव बाप्पा आम्हाला विजयशाली बनवलेलेस परमेश्वरा. आणि लॉर्ड, आम्ही घोषित करतो पित्या, आमच्या प्रत्येक जीवनाच्या परिस्थितीमध्ये आम्ही विजयी आहोत परमेश्वरा. आम्ही जे दिसतंय त्याकडे पाहत नाही, तर जे दिसत नाही त्या गोष्टीकडे आमची दृष्टी लावतो. एकच म्हणतो, आम्हा प्रत्येकाचे आत्मिक डोळे तू उघड, आत्मिक कान तू उघड, तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी आणि तुझ्या वचनाकडे बघून चालण्यासाठी आम्हा प्रत्येकाला कृपा आणि तुझा अनुग्रह दे परमेश्वरा. या वचनाद्वारे प्रभू आमच्या जीवनामध्ये 100 पटीने पीक येऊ दे पित्या, आणि आमचं जीवन या वचनावर बांधल्या जाऊ दे. धन्यवाद देतो आजच्या सुंदर वचनासाठी. आम्ही तुला गौरव देतो, सर्व महिमा देतो पित्या. पास्टरांसाठी धन्यवाद देतो पित्या. सर्व गौरव तुला देऊन ही प्रार्थना आम्ही विश्वासाने येशूच्याच नावात मागतो. आमेन.